भारतीय न्याय संहितेचा मूलमंत्र नागरिक प्रथम हाच आहे. हे कायदे नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षक आणि सुलभ न्याय देणारे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या 3 परिवर्तनशील नवीन फौजदारी कायद्यांची चंदीगडनं यशस्वी अंमलबजावणी केली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. समानता, समरसता आणि सामाजिक न्याय या विचारांचा आधार घेऊन न्यायसंहिता तयार केली आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. वेळेत न्याय मिळणं ही न्यायाची पहिली कसोटी आहे आणि त्या कसोटीवर योग्य ठरेल अशा या संहिता आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. देशातले दुर्बल, गरीब व्यक्ती कायदा आणि न्यायालयाचं नाव ऐकून घाबरून जात असत. मात्र ही मानसिकता बदलण्याचं काम या संहिता करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. नागरिकांनी न्यायसंहितेतील बारकावे समजून घ्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं. ही न्यायसंहिता देशाच्या न्यायव्यवस्थेच्या प्रवासातला मैलाचा दगड ठरेल असं ते म्हणाले. इसके जरिए देश ने उस दिशा में एक और मजबूत कदम उठाया है. हमारी न्याय संहिता ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल की उस भावना को सशक्त कर रही है जो लोकतंत्र का आधार होती है. साथियों, न्याय संहिता समानता, समरसता और सामाजिक न्याय के विचारों से बुनी गई है. गरीब, कमजोर व्यक्ति कानून के नाम से डरता था. अब भारतीय न्याय संहिता समाज के इस मनोविज्ञान को बदलने का काम करेगी. उसे भरोसा होगा कि देश का कानून समानता की, इक्वालिटी की गारंटी है. ही न्यायसंहिता देशातल्या 140 कोटी जनतेची सुरक्षा, सन्मान आणि संवैधानिक अधिकारांचं संरक्षण करणारी आहे असं अमित शाह यावेळी म्हणाले. या कायद्यांचा आत्मा संपूर्णपणे भारतीय असून नागरिकांना न्याय देणं हा त्याचा उद्देश आहे. येत्या 3 वर्षात देशभर या कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यावर ही न्यायव्यवस्था जगातली सर्वात आधुनिक व्यवस्था ठरेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. त्याआधी पंतप्रधान आणि अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतील विविध पैलू मांडले आहेत.